गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये. आज मी आलो आहोत श्री क्षेत्र मल्लिकार्जुन, जे की आहे सांगली जिल्ह्यातील एडणी पाणी गावामध्ये. आज ह्या पूर्ण मल्लिकार्जुन डोंगराची सफर आपण करणार आहोत. मंदिरावर जाण्यासाठी आपल्याला ह्या पायऱ्यावरून पूर्ण हा डोंगराचा जो ट्रेक आहे तो आपल्याला पूर्ण करावा लागणार आहे. आणि वरती डोंगरावरती गेल्यानंतर तिथं आपल्याला श्री क्षेत्र मल्लिकार्जुनचं दर्शन होणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. श्री क्षेत्र मल्लिकार्जुनचा हा पूर्ण जो ट्रेक आहे तो आपण ह्या व्हिडिओमधून शूट करणार आहोत. धन्यवाद. चलो. हा तर मित्रांनो, आतापर्यंत आपण तर निम्मा ट्रेक कंप्लीट केलेला आहे. ह्या कंप्लीट पायऱ्या आहेत खालून येताना, आणि आता ह्या पायऱ्यासुद्धा वरून चालूपर्यंत जायचं आहे. आणि अजून खूप पायऱ्या आहेत. आणि तिथं वरती झेंडा आहे काय, आणि तिथं मंदिर आहे. आपल्याला तिथं पोचायचं आहे. चला, आपण प्रवास चालूच ठेवूया आपला या पायऱ्यावरून चालायचा. हा तर फायनल मित्रांनो आपण पोचलो आहोत. सगळा पूर्ण ट्रेक जो आहे तो कंप्लीट करून आता इथं आपण मागं बघत असाल तर मल्लिकार्जुन मंदिरापाशी जवळ आलो आहोत. तर मागे बघाल तर पूर्ण आपण ह्या उंच ठिकाणी आहे, जिथंपर्यंत नजर जाते तिथंपर्यंत पूर्ण हिरवागार निसर्ग दिसत आहे. पूर्ण निसर्गाची एक हिरवीगार गालीचा असल्यासारखं संपूर्ण हा परिसर आहे तो हिरवागार झालेला आहे. आणि तिथला जो नजारा आहे तो इतका सुंदर आहे की बस. ह्या ट्रेकिंगचं जर वैशिष्ट्य बघायचं म्हटलं तर पूर्ण खालपायथ्यापासून अगदी मंदिरापर्यंत पायऱ्या आहेत आपल्याला. त्यामुळं ट्रेकिंग जे आहे ते पूर्ण या पायऱ्यांवरती चढूनच आपल्याला ह्या मंदिराचं दर्शन करता येते. त्यामुळं लेट्स गो. आता आपण आज जाऊ मंदिरामध्ये आणि तिथलं आतलं शूटिंग करू. चलो. ओ शिवशंकर हर हर महादेव, हर हर महादेव. मित्रांनो, आता मल्लिकार्जुन देवाचं दर्शन आपलं झालेलं आहे कंप्लीट. आणि आता आपण मंदिरापासून वरती पठार आहे डोंगर माथ्यावरती, आणि तिथून हा संपूर्ण जो व्ह्यू आहे तो एकदम सुंदर आहे. आता आपण इथून पायऱ्या नाहीत, हा डोंगरचा ट्रेक आहे तो छोटा ट्रेक कंप्लीट करून आपण वरती जाणार आहोत. आणि वरून तुम्हाला पूर्ण इथून जो निसर्ग जो आहे त्याचा पूर्ण निसर्गाचा दिखावा जो आहे तो पूर्ण आपण शूट करणार आहोत. तर आपण वरती चालत जाऊया आणि वरती जाऊन नंतर वरती शूट करू. चलो. तर मित्रांनो, आता आपण या पूर्ण पठारावरती पोचलो आहोत. आणि तुम्ही पुढे बघत असाल तर या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथं पीर बाबांचा दर्गा देखील आहे मंदिरावरती. मल्लिकार्जुन देवाचं मंदिर आणि हा पीर दर्गा जो आहे तो या डोंगरावरती एकाच ठिकाणी आहे. तर हे एक वैशिष्ट्य आहे या मंदिराचं.
मित्रांनो इथं जर तुम्ही समोर बघाल तर पूर्ण दऱ्या आणि डोंगराचा परिसर आहे. खाली पूर्ण संपूर्ण खोल दरी आहे आणि हा डोंगराचा परिसर आहे. जर मी तर बघत असेल तर मित्र मस्त ते दृश्य बघत स्नॅक्स एन्जॉय करत आहेत. मस्त आपण पण हा दृश्य जिथं जिथंपर्यंत नजर जाते तिथपर्यंत पूर्ण एक हिरवागार निसर्ग दिसतो. मित्रांनो आता आपण या डोंगराच्या वरती जी पठार आहे त्याच्यावरतीच फिरत आहोत आणि इथून मागं पाहत असाल तुम्ही तर या डोंगर आहे तो पूर्ण धुक्याने माखलेलं आहे आणि धुकं पूर्ण पसरलेलं आहे इथं आता. आणि इथून खाली बघत असाल तुम्ही तर पूर्ण असा खोल दरी आहे आणि तिथून वरती एक टेकडीचा पॉईंट आहे आणि त्या पॉईंटवरती आता आपण जाणार आहोत आणि तिथून जाऊन तिथला पूर्ण जो व्ह्यू आहे तो बघणार आहोत. तर आता आपण इथून पूर्ण हा छोटा ट्रेक आहे तो कंप्लीट करूया आणि तिथं जाऊन शूट करूया. तर मित्रांनो फायनली हे पूर्ण सर्व मल्लिकार्जुनचं दर्शन आहे ते आता कंप्लीट झालेलं आहे आणि इथून पूर्ण सगळे जे प्लेसेस आहेत ते आपण एक्सप्लोर केलेले आहेत. तर सुंदर असं हे तीर्थक्षेत्र, सुंदर असं निसर्गाच्या सान्निध्यात बसलेलं हे मल्लिकार्जुनचं मंदिर आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे आणि सगळं पूर्ण दर्शन झालेलं आहे आणि अतिशय सुंदर प्लेस आहे. तुम्ही देखील एक वेळ नक्की या क्षेत्राला भेट द्यावी. आणि आपण आता परतीच्या प्रवासाला चाललो आहोत. तर ज्या मार्गाने आपण आता आलो आहोत पायऱ्यावरून तर त्याच पायऱ्यावरून आता आपण गडाच्या पायथ्याशी जाणार आहोत आणि तिथून आता आपण आपला परतीचा प्रवास करणार आहोत. सो धन्यवाद. आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. आता मित्रांनो आता मगाशी आपण गडावरती गेल्यानंतर जे काही स्नॅक्स खाल्ले, पाणी पिलं, म्हणजे काही पाण्याची बॉटल, प्लास्टिक ही जी असेल तर ही आता आपण इथे कचरा कुंडी आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकत आहोत. कुठेही गेलो आपण, कोणत्याही तीर्थक्षेत्रात गेलो, किल्ल्यावर गेलो तर स्वच्छता राखणे हे आपलं कर्तव्य आहे. तर मित्रांनो हे सगळा पूर्ण तो कचरा जो आहे, प्लास्टिक वगैरे असेल किंवा पाणी बॉटल असेल ते आपण कचरा कुंडीतच टाकूया आणि आपल्या पर्यटनाचं संवर्धन करूया.